अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो। आजच्या सेशनमध्ये आपण एनडीए ची परीक्षा होणार आहे आणि या एनडीए मध्ये आपण जर बघितलं तर जवळपास 900 मार्काचा सिलेबस आहे। या 900 मार्कामध्ये आपण जर बघितलं तर जीएस ला 200 मार्क आहेत, 300 मार्काचं मॅथ आहे, 200 मार्काला इंग्लिश ग्रामर आहे, 200 मार्काला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी आहे आणि 200 मार्काला जीएस चा सब्जेक्ट आहे। आणि त्याच जीएस च्या सब्जेक्ट वरती आधारित आपण एक क्वेश्चन पेपर बनवलेला आहे की मागच्या एनडीए मध्ये झालेल्या परीक्षेला अनुसरून एक क्वेश्चन पेपर बनवलेला आहे आणि त्या क्वेश्चन पेपर वरतीच आधारित आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत की नॉर्मली एनडीए ला जीएस वरती हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, करंट अफेअर्स आणि इकॉनॉमिक्स यावरती जे प्रश्न विचारले जातात त्याचाच एक पीडीएफ आपण या क्वेश्चन पेपर ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये बघणार आहोत। आणि सुरुवात आपली पॉलिटी पासून करणार आहोत की पॉलिटी मध्ये एनडीए ला नॉर्मली कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर पहिला प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम हे मूलभूत हक्काच्या संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार देतं। आता नॉर्मली कलम 32 याला एक दुसऱ्या अँगलनेही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तो कसा की या ठिकाणी प्रश्न विचारल्यानंतर त्याला जर तुम्ही तो प्रश्न 4 अँगल मध्ये चालवला गेला तर तुम्हाला परीक्षेसाठी खूप इझी पद्धतीने। आता या ठिकाणी जे उत्तर आहे की कलम 32 आहे। कलम 32 ला राज्यघटनेचा आत्मा म्हणून सुद्धा ओळखलं जातं। ओके, फंडामेंटल राईट्स मधलं सर्वात महत्वाचं कलम आहे, त्याला राज्यघटनेचा आत्मा म्हणून सुद्धा ओळखतो। आता नॉर्मली ज्या वेळेस आपण स्पर्धा परीक्षेचा कोणताही अभ्यास करतो ती एनडीए असू द्या, यूपीएससी असू द्या, एमपीएससी असू द्या, एसएससी, बँकिंग, रेल्वे, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती जे पण असेल तर ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची एक पद्धत माहित असायला पाहिजे की प्रश्नपत्रिका सोडवत असताना जर आपल्याला उत्तर मिळालं तर त्या उत्तरचं एक्सप्लेनेशन आपल्याला मिळतंय आणि नॉर्मली घेतोय कुठलाही प्राध्यापक। मात्र जे काही 3 पर्याय या ठिकाणी उरतात त्याला जर तुम्ही अभ्यास केला व्यवस्थित तर तुम्हाला येणाऱ्या काळात ज्या पण स्पर्धा परीक्षा येतात त्याला अडचण येणार नाही। या ठिकाणी कलम 14 दिलंय, मग कलम 14 काय सांगतंय यावरती कधी प्रश्न विचारला जाईल। ठीक आहे, कायद्यापुढे समानता हे कलम 14 सांगतं, कधी काळी हा प्रश्न विचारला जाईल। कलम 19 दिलेला आहे दुसरा पर्याय। कलम 19 काय सांगताय तर भाषण स्वातंत्र्य आहे। कलम 21 दिलेला आहे शोषण, एखाद्या व्यक्तीला गुन्हा दाखल असेल तर त्याला सुद्धा न्यायालयीन संरक्षण दिलं जाते। त्याच्यानंतर कधी काळी तुम्हाला 21 अ विचारलं जाईल, शिक्षण हक्काच्या संदर्भात आहे। कधी काळी कलम 15 विचारलं जाईल, धर्म भेदभाव मनाई आहे। कधी कलम 16 विचारलं जाईल, सार्वजनिक समान संधी आहे। कलम 17 विचारलं जाईल, अस्पृश्यता नष्ट करणे असेल। ओके, म्हणजे हे जे आहेत हे जे कलम आहेत यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात, त्याला फंडामेंटल राईट्स असं म्हटलं जातं आणि म्हणून या प्रश्न अनेक वेळा रिपीट होतात। म्हणून एका प्रश्नाला आपण 4 प्रश्न जर तयार केले तर अगदी सोप्या पद्धतीने अभ्यास करता येतोय। ओके, हा झाला पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न आहे की भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहेत। ओके, आता या ठिकाणी जर आपण बघितलं ठीक आहे। आता या ठिकाणी प्रश्न बघा की काय विचारलाय, सेकंडरी क्वेश्चन प्रश्न विचारलाय भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहेत। नॉर्मली आपल्याला संविधानामध्ये 3 गोष्टी आवर्जून विचारल्या जातात, एक म्हणजे मूलभूत हक्क ज्याला फंडामेंटल राईट्स असं म्हणतात, हे कोणत्या देशाकडून घेतलेत। आता इथं जर मार्गदर्शक तत्वे विचारले गेलेत तर हे आयर्लंड कडनं घेतलेले आहेत, अगदी सोपं आहे। पण या व्यतिरिक्त अमेरिका आहे, ब्रिटन आहे, रशिया आहे, यांच्याकडनं आपण काय काय घेतलंय हे जर तुम्ही अभ्यासलं, मुळात राज्यघटनेमध्ये एकूण 10 देशाकडनं आपण काही ना काही विशेष घेतलंय। 11वा जो आहे तो 1935 चा भारत सरकारचा कायदा आहे। म्हणजे या ठिकाणी जर फंडामेंटल राईट्स विचारले तर फंडामेंटल राईट्स आपण अमेरिकेकडनं घेतले। त्यानंतर दुसरा राज्यघटनेतला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जो प्रश्न विचारलाय मार्गदर्शक तत्वे, हे आयर्लंड कडनं घेतले। तिसरं आपल्याला विचारलं जातं की मूलभूत कर्तव्य। ठीक आहे, हा प्रश्न महत्वाचा आहे। मूलभूत कर्तव्य हे राज्यघटनेमधले 3 महत्वाचे पैलू आहेत, फंडामेंटल राईट्स असतील म्हणजे मूलभूत अधिकार असतील, मूलभूत कर्तव्य असतील आणि मार्गदर्शक तत्वे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे राज्यघटनेमध्ये।
आता मूलभूत कर्तव्य विचारली तर ती आपण रशियाकडनं घेतली. ओके, आणि अमेरिकेकडनं फंडामेंटल राईट्स. ओके, यावरती प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेले आहेत आणि मार्गदर्शक तत्वेचा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आहे की जो आयर्लंडकडनं घेतलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीचा हा देखील एक प्रश्न आहे कॉन्स्टिट्यूशन मधला. त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन काय विचारलाय, भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. ओके, आता ज्यावेळेस आपण राज्यघटना अभ्यासतो तर त्यामध्ये 3 टप्पे आहेत. एक आहेत कलमे, दुसरे आहेत म्हणजे विभाग, आणि तिसरे आहेत अनुसूची. ओके, आणि ज्या वेळेस आपल्याला कॉन्स्टिट्यूशन लागू झालं, नॉर्मली आपण अभ्यासतो की 395 कलमे, 22 विभाग आणि 8 अनुसूची. सध्या जर आपण राज्यघटना बघितली तर जवळपास 467 कलमे आढळतात, 25 विभाग आणि 12 अनुसूची एवढा सहभाग आहे. या ठिकाणी प्रश्न विचारलाय की मूलभूत कर्तव्याचा कोणता भाग आहे. आता हे मूलभूत कर्तव्य आपल्याला माहित असायला पाहिजे की ज्या वेळेस आपल्याला राज्यघटना लागू झाली 1950 साली, त्यावेळी राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नव्हती. मग नंतर ऍड करण्यात आली 42व्या घटना दुरुस्तीनुसार, आणि म्हणून त्या ठिकाणी भाग 4A ओके म्हणजे ऍडिशन करण्यात आलेलं आहे. ओके, आता भाग 1 विचारलं तर कलम 1 ते 5 संघराज्य क्षेत्र, भाग 2 विचारलं 5 ते 11 फंडामेंटल राईट्स, भाग 3 विचारलं 12 ते 35 नागरिकत्व, 12 ते 35 फंडामेंटल राईट, 36 ते 51 ओके 36 ते 51 हा चौथा विभाग आहे मार्गदर्शक तत्वे. आणि या ठिकाणी ऍड करण्यात आला 4A म्हणजेच मूलभूत कर्तव्य. त्याच्यानंतर जो 5वा विभाग आहे त्याला कलम 52 ते 152 म्हणजे केंद्र सरकार. 6वा जो विभाग आहे 153 ते 237 200, त्यानंतर 238 निर्सित म्हणजे 7वा विभाग ब्लँक आहे. 8वा विभाग जो आहे त्यामध्ये केंद्रशासित प्रदेश प्रशासन या ठिकाणी आढळतंय. ओके, म्हणजे 1 ते 4, 5 ते 11, 12 ते 35, 36 ते 51, 51 52 ते 152, 153, 237, 238 निर्सित, त्यानंतर 239 ते 42, त्यानंतर 242 ते 243, 43 ते 43 जेटी, 44 ते ए, 45 ते 263, 264 ते 300, 301 ते 310, 308 ते 324, 24 ते 30, 31 ते 42, 43 ते 51, 52 ते 60, 61 ते 67, 368, 369 ते 70, 371 ते 392 आणि 393 ते 395 अशा पद्धतीने नॉर्मली विभाग आहेत जे हमेशा विचारले जातात. तर ते तुमचे पाठ असणं काळाची गरज आहे आणि यायला सुद्धा पाहिजे. अत्यंत सोपा प्रश्न हा देखील विचारलेला आहे. ओके, आता बघा चौथा क्वेश्चन काय विचारलाय, कायद्यापुढे समानता ही संकल्पना भारताने कोणत्या देशाकडनं घेतलेली आहे. आपल्याला माहित आहे की कायद्याचं प्रस्थापित केलेलं राज्य ओके वेगळं. आता कायद्या जो आहे तो इंग्लंडकडनंच, द्विगरी सभागृह असेल इंग्लंडकडनं आपण घेतलेला आहे. पुढे प्रश्न रिपीट होतोय, अमेरिकेकडनं काय घेतलं, फ्रान्सकडनं काय घेतलं आणि कॅनडाकडनं काय घेतलं. ज्यावेळेस तुमचा अभ्यास अशा पद्धतीने असेल त्यावेळेस तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. ओके, कायद्यापुढे समानता ब्रिटन, अमेरिकेकडनं काय घेतलं आता सांगितलं फंडामेंटल राईट, राष्ट्रपती पद असेल, उपराष्ट्रपती पद असेल, न्यायालयीन पुनर्विलोकन असेल, महाभियोग असेल, सरनामा असेल, न्यायालयाने नियुक्त करण्याची, न्यायाधीशांनी नियुक्त करण्याची पद्धत असेल ही अमेरिकेकडनं घेतली. फ्रान्सकडनं काय घेतलं, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता घेतलेली आहे. ओके, कॅनडाकडनं काय घेतलं, प्रबळ केंद्र शासन, केंद्राकडे विशेषाधिकार, राज्यपाल नियुक्ती करण्याची पद्धत. ओके, हे जे आहेत ते आपण या देशाकडनं घेतलं. जोपर्यंत आपला असा अभ्यास होणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रश्न कळणार नाही. अगदी सोपा प्रश्न आहे. खालचा प्रश्न मी रिपीटच केला होता सुरुवातीलाच की अस्पृश्यता नष्ट करणं हे कोणत्या कलमात आहे, कलम 17. ओके, या ठिकाणी बघा 15 पण आले, 16 पण आले, 17 पण आले आणि 18 पण आले. ओके, यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि मी पहिल्याच प्रश्नात या ठिकाणी तुम्हाला त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी बघू शकतो आपण कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न आहेत ते. सहावा प्रश्न काय, संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहित आहे की मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून जी घटना दुरुस्ती ओळखली जाते 1976 ची, ती आहे 42वी घटना दुरुस्ती. आणि 42व्या घटना दुरुस्तीमध्येच आपण जर बघितलं तर धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द काय केलेले, जोडले गेलेले. ज्यावेळेस आपल्याला सरनाम्याचा प्रश्न विचारला जाईल एखाद्या वेळेस तर सरनाम्याचा क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि विचारला गेलेला सुद्धा आहे. ओके, तो क्रम सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. सर्वात पहिला शब्द आहे सार्वभौम, ठीक आहे, क्रमाने शब्द,
त्यानंतर दुसरा शब्द आहे सार्वभौम, नंतर समाजवादी. ओके, त्यानंतर सरनाम्यातला तिसरा शब्द जो आहे तो धर्मनिरपेक्ष आहे, लक्षात ठेवा. हा क्रम सुद्धा परीक्षेला विचारला जातो, धर्मनिरपेक्ष. त्यानंतर चौथा शब्द आहे सरनाम्यातला, त्याला आपण म्हणतो लोकशाही. ठीक आहे, आणि पाचवा शब्द जो आहे सरनाम्यातला त्याला आपण म्हणतो गणराज्य. ओके, तर हे सरनाम्यातले शब्द सुद्धा विचारले जातील. या ठिकाणी विचारले धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने आलेत. कदाचित सरनाम्यामध्ये विचारलं जाईल की जो शब्द आहे त्याचा क्रम लावा, तो क्रम सुद्धा आपल्याला आला पाहिजे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही, गणराज्य, हे क्रम सुद्धा तुम्हाला येणं गरजेचं आहे. या ठिकाणी घटना दुरुस्ती बघा, जर उत्तर 42 आहे, 44वी कशासाठी आहे, 44वी आहे संपत्तीचा हक्क वगळण्यात आला, 42वी मिनी कॉन्स्टिट्यूशन, 24 आहे 86 आहे सर्व शिक्षा अभियान. म्हणजे जोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते प्रश्न येणार नाही, आणि प्रश्न अभ्यासताना चारही ऑप्शनला न्याय देणं काळाची गरज आहे. 7वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला आणीबाणीच्या काळात 352 निलंबित करता येत नाही. ओके, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेसाठी. म्हणजे ज्यावेळेस देशाला आणीबाणी लागते त्यावेळेस आपल्या फंडामेंटलला बाधा येते, परंतु दोन असे आर्टिकल्स आहेत, दोन असे कलम आहेत, दोन असे मूलभूत अधिकार आहेत की त्यांना बाधा आणता येत नाही. ओके, ते आहे कलम 20 आणि 21. ओके, म्हणजे आता 20 आणि 21 कशा संदर्भात आहे, अपराधाबद्दल दोषी संरक्षण आणि जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य, जे मी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला की हे तर दोन आहेत. एखाद्याने गुन्हा केला तर त्याला जेलमध्ये राहणारच आहे, आणि दुसरा गुन्हा केला तरी त्याला थोडंसं संरक्षण मिळतं. हे जे दोन कलम आहेत हे फंडामेंटल राईट्स मध्येच येतात, परंतु आणीबाणी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या हक्कावरती बाधा येते, परंतु या दोन आर्टिकल मध्ये येत नाही. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे 20 आणि 21. बाकी भाषण स्वातंत्र्य असेल, शिक्षणाचं स्वातंत्र्य असेल, राहण्याचं स्वातंत्र्य असेल, या ठिकाणी तुम्हाला कलम 352 बाधा आणू शकतं. ओके, मात्र 20 आणि 21 कलमामध्ये बाधा येत नाही, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. बघा, त्यानंतर 8वा प्रश्न आहे शिक्षण हक्क कायदा आरटीए कोणत्या घटना दुरुस्ती मूलभूत अधिकारात समाविष्ट करण्यात आला. ओके, सगळ्यांना माहिती आहे शिक्षणाच्या संदर्भात 86वी 2001 ला झालेली घटना दुरुस्ती, त्याला सर्व शिक्षा अभियान असं म्हणतो. आणि या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य जे आहेत त्यामध्ये 11वं कर्तव्य ऍड करण्यात आलं, त्याला आपण म्हणतो शिक्षण. म्हणजे भारत देशातला व्यक्ती कोणत्याही पद्धतीचं शिक्षण घेऊ शकतो, तो त्याला अधिकार आहे. ओके, आणि म्हणून या ठिकाणी बघा 86वी घटना दुरुस्ती हे उत्तर आहे. 91वी विचारली तर 15% मंत्रिमंडळामध्ये जास्त मंत्री नसलं पाहिजे. 73वी विचारली तर पंचायत राजला घटनात्मक स्थान मिळाले, आणि 92वी आपल्याला माहित आहे की 4 भाषा ऍड झाल्या. म्हणजे एकंदरीत पाहिला तर एकच प्रश्न या ठिकाणी विचारलाय, तो म्हणजे शिक्षणाच्या संदर्भात. परंतु खाली जे पर्याय दिलेत ते पर्याय खूप महत्वाचे आहेत, आणि ज्या वेळेस तुम्ही या पर्यायाला न्याय द्याल त्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. ही सर्व शिक्षा अभियान आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण. ओके, फंडामेंटल मध्ये 11वं फंडामेंटल ड्युटीज ऍड करण्यात आली, हे देखील महत्वाचं आहे. 91वी घटना दुरुस्ती सांगते एकूण जे सदस्य निवडून दिलेले आहेत पार्लमेंटमध्ये खासदार, त्यामध्ये 15% जास्त देशात मंत्री नसले पाहिजेत. 73वी घटना दुरुस्ती काय सांगते, 73वी घटना दुरुस्ती सांगते की पंचायत राज जी आहे याला घटनात्मक स्थान आहे, आणि त्यासाठी आर्टिकल जॉईन करण्यात आले 243A ते 243O, 243P ते 243ZG, त्यानंतर 243ZH ते 243ZT. ओके, याला पंचायत राज संदर्भात. त्यानंतर 92वी घटना दुरुस्तीने राज्यघटनेत 4 भाषा ऍड करण्यात आल्या. ओके, त्या कशा लक्षात ठेवायच्या त्याची ट्रिक्स आहे. भाषेच्या संदर्भात सांगायचं झालं तर 1947 साली देश स्वतंत्र झाला, आणि या देशामध्ये 14 भाषा होत्या. त्याच्यानंतर आता जर आपण बघितलं तर टोटल 22 भाषा आहेत, आणि भाषेच्या संदर्भातली सर्वात पहिली घटना दुरुस्ती झाली 21वी, भाषा वाढली 1, 14 आणि 1 15. त्यानंतर भाषे संदर्भातली दुसरी घटना दुरुस्ती झाली 71वी, भाषा वाढल्या 3. ओके, इथे भाषा वाढली सिंधी. ओके, इथे वाढल्या 3, लक्षात ठेवण्यासाठी कामन, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. आणि 92वी घटना दुरुस्ती झाली, भाषा वाढल्या 4,
गणित सोडवण्याचं एक पद्धत आहे, त्याला म्हणतात बोडोमास. बोडो, डोंगरी, मैताली आणि संताळी हे 4 भाषा ऍड झाल्या आणि सध्याच्या राज्यघटनेत किंवा भारत देशामध्ये टोटल 22 राष्ट्रीयकृत भाषा झाल्या. अशा ह्या घटना दुरुस्तीचा जर आपण अभ्यास केला तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला लक्षात राहू शकतंय. ठीक आहे. तर या ठिकाणी 9वा क्वेश्चन विचारलेला आहे. आपण 10च क्वेश्चन घेणार आहोत, लक्षात घ्या. नेक्स्ट सेशन मध्ये आपण पुन्हा 10 क्वेश्चन घेऊ. ओके. भारतीय संविधानाचे रक्षक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर लक्षात घ्या, न्याय व्यवस्था वेगळी आहे. न्याय व्यवस्थेला भारतीय संविधानाचं रक्षक म्हणजे ज्यावेळेस शेवटी कुठल्याही पद्धतीचा न्याय आपल्याला पाहिजे असेल तर आपण न्याय व्यवस्थेकडे बघतो, म्हणून त्याला संविधानाचे रक्षक असे म्हणले जातं किंवा म्हटलं जातं. यानंतर 10वा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत, ते म्हणजे संपत्तीचा हक्क सध्या कोणत्या प्रकारात गेलेला आहे? संपत्तीचा हक्क लक्षात घ्या, सुरुवातीला तो फंडामेंटल राईट्स होता. यावरती थोडस विश्लेषण तुम्हाला सांगतो, ते लक्षात घ्या की ज्या वेळेस कॉन्स्टिट्यूशन आपल्याला लागू झालं 1950 ला, तेव्हा कॉन्स्टिट्यूशन मध्ये 7 फंडामेंटल राईट्स होते, लक्षात असू द्या. त्यामध्ये एक जो फंडामेंटल राईट्स होता तो संपत्तीचा अधिकार सुद्धा होता. तो 44व्या घटना दुरुस्तीने वगळण्यात आला आणि तो जो संपत्तीचा हक्क आहे तो कायदेशीर हक्क झाला, हे लक्षात असू द्या. ओके. या ठिकाणी बघू शकताय, कायदेशीर हक्क झाला, फंडामेंटल राईट्स मधून त्याला काढलं आणि त्यासाठी कलम 300A हे ऍड करण्यात आलं. हे देखील तुम्हाला परीक्षेसाठी लक्षात ठेवायचं आहे. अनेक वेळा यावरती प्रश्न सुद्धा आलेला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये संविधानिक घटक आणि असंविधानिक घटक, संविधानिक म्हणजे ज्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल आहे आणि असंविधानिक म्हणजे शासनाने कायदेशीररित्या तो आयोग स्थापन केलाय. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर या ठिकाणी महत्वाचं उदाहरण आहे की आपण निवडणूक आयोग, ओके, याला संविधानिक आयोग म्हणतो आणि केंद्रीय महिला आयोग याला कायदेशीर आयोग म्हणतो, त्याला आर्टिकल नाहीये. तशाच पद्धतीचा हा प्रकार आहे. संपत्तीचा हक्क हा फंडामेंटल राईट्स होता, 44व्या घटना दुरुस्तीनंतर तो कायदेशीर हक्क झाला, कलम 300A त्याला जॉईन करण्यात आलं. हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने 10 क्वेश्चन या ठिकाणी आपण अनालिसिस केलेले आहेत. उरलेले 11 पासून परत 10 सेक्शन, 10 क्वेश्चन आपण नेक्स्ट याच्यामध्ये विश्लेषण करूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थांबतो या ठिकाणी.